नमस्कार, मी मेघना घाग. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल, कारण औसा पोलीस स्टेशनमध्ये सपकाळांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून तक्रार दाखल झाल्याचं कळतंय. एमपीएससी पेपर फुटीबाबत खरं तर अभिमन्यू पवारांवर सपकाळांनी गंभीर आरोप केले होते आणि या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील पवारांनी दिलं. सपकाळांनी बदनामी केल्याचा पवारांचा आरोप आहे आणि समाजामध्ये प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी देखील केली आहे. दिवसभर काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि त्यांचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी पेपर फोडायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या घरात गुणवत्ता ओढायची अशा प्रकारचे आरोप करत पालकांची, विद्यार्थ्यांची आणि सामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधाऱ्याला बदनाम करण्याचा डाव रचला होता. माझी गृहमंत्र्याकडे एक मागणी आहे की लहान मुलाची बदनामी करून त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या हर्षवर्धनजी सपकाळ, बालाजी गाडे प्रवक्ते आणि नाना पटोले यांच्यावर कलम 75 प्रमाणे गुन्हे दाखल करायला पाहिजे. मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत. कारण माझा कसलाही दुरान्वये सुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गवलेलं आहे. ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत. कुठेही काय नाव ठेवायला जागा नाही. इतरल्या लोकांना वाटतंय की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतंय का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतोय. अभिमन्यू पवारांच्या माध्यमातून मी पेपर फुटी संदर्भात त्यांच्यावर आरोप केलेला होता. आज त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यासंदर्भातली उत्तर त्यांना दिलेलं अभिमन्यू पवार कसं बघतात? कोण अभिमन्यू पवार? आमदार मी नाही ओळखत त्यांना. हा, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.